नमस्कार, मी मुकुंद भगवान पाटील, पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामधून मी उमेदवारी भरलेली आहे. आझाद हिंद क्रांती संघटनेचा मी संघटना प्रमुख आहे. मी चळवळीमधला कार्यकर्ता आहे. माझ्या भागामध्ये करवीर पश्चिमच्या भागामध्ये आजही बघितलं, शेतीतील ऊस आणि गोट्यातील दूध म्हशीचं आणि गाईचं ह्याच्याशिवाय दुसरं औद्योगिकरण कुठलं झालेलं नाही. त्यामुळं आम्ही सातेरी महादेव जो विस्तीर्ण डोंगर जो आमच्या गावच्या आणि करवीर पश्चिमच्या भागामध्ये जो विस्तीर्ण डोंगर आहे, त्या महसूल विभागाच्या डोंगरावरती आम्ही सातेरी महादेवच्या वरती त्या परिसरामध्ये MIDCची मागणी केलेली आहे. कारण तरुणांना आजच्या आज बघितलं तर इलेक्शनमध्ये फक्त वापरणे आणि इलेक्शन झाले की त्यांना परत फेकून देणे, व्यसनाधीन करणे, त्यांच्या हाताला काम न देणे आणि जिथं वशिलाबाजी आहे, ज्यांचे ठराव आहेत त्यांच्याच मुलांना, त्यांच्याच स्वकीयांना फक्त कुठंतरी एखाद्या सहकारामध्ये गोकुळ असेल, KDC बँक असेल, तिथं नोकऱ्या लावणे, एवढाच उद्योग फक्त ह्या नेते मंडळींचा आणि ह्या पक्षांचा सगळ्यांचा झालेला आहे. सहकारामधला आपला असलेला जाळं, आपल्या असलेली सगळे कर्मचारी यांना वेटीस धरायचं, यांना आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये फिरवायचं आणि आपल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा वापर करून घ्यायचा आणि जातीचं राजकारण करायला बघायचं आणि जातीच्या राजकारणामधून आपला कसा फायदा होतो आहे, ह्या सगळ्याच नेत्यांचं हे सगळ्याच गोष्टी चालू आहेत. मी प्रामुख्यानं माझ्या आझाद हिंद क्रांती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून मी 43 दिवस माझ्या गावामध्ये आंदोलन चालू होतं. आझाद हिंद आमच्या गावचे आझाद स्वातंत्र्य सेनानी महादेवराव पाटील यांनी 1942ला आमच्या गावामध्ये तिरंगा झेंडा तिथं उभा केलेला. त्या झेंड्याच्या समोरच माझे आंदोलन, उपोषणं सातत्यानेही चालू असतात. शेतकऱ्यांच्यासाठी मी कायम सततपणे रस्त्यावरती मी लढा देत असतो. माझ्यामुळंच महाराष्ट्र राज्यानं मागच्या वेळी आमच्या सगळ्या आंदोलनाची ही चळवळीची हाक ऐकून मागच्या बजेटमध्ये, अधिवेशनाच्या बजेटमध्ये कर्जमाफी केली. त्याच्यानंतर आमच्या भागामधील बालिंगे तो दाजीपूर रस्ता आहे, तो रस्तासुद्धा आम्ही त्या 2020पासून आमची मागणी होती की हा राजमार्ग व्हावा. कसबा बीड महेच्यामधलं जे काय ब्रिज आहे ते भोगावती नदीवरचं ते सातत्यानं पाण्याखाली जातं. त्याच्यामुळे वरच्या 40 गावचं वाड्या वस्त्यातील लोकांना पावसाळ्यामध्ये पेशंट असू दे, अपंग व्यक्ती असू द्यात, गोरगरीब असू द्यात किंवा नोकरदार असू द्यात, शाळेत शिक्षणाचे युवक युवती असू द्यात, यांनासुद्धा त्या पुलावरून जाण्यास अडचण व्हायची आणि त्यातून किमान 15 ते 20 दिवस सगळा भाग आमचा ठप्प राहायचा. त्यासाठी सुद्धा आम्ही बास्केटबॉलची मागणी सातत्यानं मी 2016-17पासून त्याच्यासाठी अनेक उपोषणं केलेली आहेत. ती मागणीसुद्धा आम्ही सातत्याने धरलेली आहे. राजमार्ग व्हावा म्हणून सुद्धा मी सातत्यानं तिथं मागणी केली आणि मागच्या वर्षी या सरकारनं सुद्धा आमची मागणी मान्य केली. 300 कोटीचं तिथं बजेट लावलं. राज्यमार्ग आमचा हा बालिंगा तो जो राज्यमार्ग आहे दादागिरीपर्यंतचा तो मान्य केला. निश्चितपणानं मी ही उमेदवारी उभा करत असताना सुद्धा आजच्या युवकांना असू दे, आमच्या ज्येष्ठ वडीलधारे असू द्यात, महिला असू द्यात किंवा आमचे सगळे नागरिक असू द्यात, संविधानानं जो अधिकार दिलेला आहे, मताचा अधिकार दिलेला आहे, लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आंबेडकर असतील किंवा सगळे असतील, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्नांनी हा मला अमूल्य ठेवा दिलेला आहे. त्यामुळेच मी आज इथं उमेदवारी मी करू शकतो आहे. निश्चितपणानं मी माझ्या भागाचा कायापलट निश्चित करू शकतो आहे. संविधानामध्ये ज्या असतील, पंचायत राज्यामधल्या ज्या घटना, ज्या दुरुस्त्या किंवा ज्या गोष्टी विकासात्मक ज्या असतील त्या निश्चित करण्याचा माझा प्रयत्न राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.